थांबा, 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 थांबा. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. कारण तुम्हाला मी देणारे बैलगाडा शर्यत बॅनर मटेरियल संपूर्ण बॅनर डिझाइनमध्ये लागणारे पी-एल-पी, पी-एन-जी हे एकदम हाय क्वालिटीमध्ये मी तुम्हाला देणार आहे. यात तुम्हाला काय काय भेटणार आहे, तर 15 बेंदूर आता सण येतोय, तर त्या 15 प्लस पी-एल-पी फाईल आहेत, फुल्ली एडिटेबल आहेत. त्याच्यानंतर वेगवेगळ्या वेगवेगळे डिझाइन, वेगवेगळ्या पी-एल-पी म्हणजेच की मैदानाच्या, बिनजोड भरवायच्या अशा वेगवेगळ्या संपूर्ण 40 प्लस पी-एन-जी तुम्हाला पी-एल-पी फाईल 40 प्लस पी-एल-पी फाईल ह्या तुम्हाला मी देणार आहे. त्याच्यानंतर डीजी फॉन्ट, इन्फिनिटी फॉन्ट, 1000 प्लस मराठी फॉन्ट हे संपूर्ण तुम्हाला देणार आहे. 100 प्लस बॅकग्राऊंड आहे, जे तुम्हाला कुठेच आणि कोणच देणार नाही असं हे संपूर्ण बॅकग्राऊंड, पी-एल-पी, पी-एन-जी हे संपूर्ण तुम्हाला मी देणार आहे. त्यासाठी काय करायचं, तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा. तुम्हाला मी दाखवतो मटेरियल कशाप्रकारे आहे. डिटेल तुम्हाला मी संपूर्ण व्हिडिओत सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहा. याच्यानंतर इथे तुम्हाला मी दाखवतो. तर हे संपूर्ण हे अशा प्रकारे आपल्याला हे मटेरियल पाहायला भेटतं. एकदम 1.5 जीबीची फाईल आहे, जी मी तुम्हाला देणार आहे. कशाप्रकारे भेटणार आहे, काय हे तुम्हाला संपूर्ण समजेल. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला इथे हे 1, हे 2, हे 3 हे 3 पी-एल-पी फाईल तर तुम्हाला पाहायला भेटतात. त्यातली ही जी मैदानाची पी-एल-पी फाईल आहे, आता ही तुम्ही बघू शकता. ही आणि ही. तुम्हाला मी पी-एल-पी फाईल आणि त्याची कशा प्रकारे आहे, हे देखील तुम्हाला मी दाखवलेलं आहे. यात बऱ्याच पी-एल-पी फाईल अशा पण आहेत, की ज्या तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवरती देखील तुम्हाला भेटतील. पण ही व्हिडिओ खास आपण बेंदूर सणाच्या बॅनरसाठी बनवलेली आहे. त्याच्यानंतर हे बघू शकता तुम्ही, ही पी-एल-पी फाईल तुम्हाला हे तुम्हाला डिझाइन आपल्या YouTubeवरती तुम्हाला पाहायला भेटली. पण ही पी-एल-पी फाईल आपण दिलेली नव्हती. त्याचप्रकारे ही नवीन खरेदीची आहे. इकडे या पी-एन-जी आहेत, ज्या की बेंदूर सणाच्या टायपोग्राफी पी-एन-जी आहेत. आता मी तुम्हाला दाखवतो, ते म्हणजे बेंदूरच्या पी-एल-पी फाईल. आता ह्या अशा जवळपास 15 प्लस पी-एल-पी फाईल आहेत. हे तुम्ही बघू शकता. तुम्हाला मी इथे दाखवलेलं पण आहे, की पी-एल-पी फाईल ह्या पी-एल-पी फाईल आहेत. ह्या संपूर्ण पी-एल-पी फाईल आहेत आणि त्याचे हे आउटपुट देखील तुम्हाला मी दाखवलेले आहे. तुम्हाला हे दाखवतो कशाप्रकारे आहे. हे अशा प्रकारे संपूर्ण डिझाइन, बऱ्याच डिझाइन मागच्या वर्षीच्या बनवलेल्या आहेत. त्या देखील तुम्हाला मी दिलेल्या आहेत. बऱ्याच डिझाइन आता ह्यात काही डिझाइन मी या वर्षीसाठी देखील बनवलेले आहेत. तर हे देखील तुम्हाला मी दिलेले आहे. हे अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण डिझाइन, पी-एल-पी फाईल तुम्हाला मी देणार. मागे दिलेल्या आहेत आणि व्हिडिओच्या माध्यमातून देखील तुम्हाला पेड स्वरूपात ह्याची किंमत असणार आहे 799 मध्ये हे तुम्हाला भेटणार आहे. तर त्याच्यानंतर इकडे तुम्ही बघू शकता, सगळं अपडेटेड मटेरियल आहे. अपडेटेड आणि जुनं मागच्या वेळेस जे तुम्हाला मी जवळपास 1200 ते 2000 पर्यंत मी जी पी-एल-पी फाईल ही तुम्हाला मटेरियल दिलं होतं, तर ते मी तुम्हाला फक्त आणि फक्त आता 799 मध्ये मी तुम्हाला ते देणार आहे. ते आणि हे नवीन, याच्यात बऱ्याच गोष्टी नवीन आहेत. बरेच बॅकग्राऊंड वगैरे मी ॲड केलेले आहेत. एकदा तुम्ही बघू शकता, हे संपूर्ण बॅकग्राऊंड वगैरे आहेत. हे तुम्ही शर्यतीच्या बॅनरवरती देखील आणि तुम्ही जर पॉलिटिकल बनवत असाल, तर त्या संपूर्ण अशा बॅनरवरती यूज करू शकता. त्याचबरोबर इकडे बॅनर पी-एल-पी बघू शकता तुम्ही. प्रत्येक ह्याची आपण दिलेले आहेत. आता इथे बिनजोड रिलेटेड इथे प्रेक्षणीय लढतचे आहेत, बिनजोडचे आहेत, विजयी बॅनर आहेत. मैदानाला बिनजोडची शर्यत धरायची असेल, तर ते देखील तुम्हाला दिलेले आहेत. हे बैलाच्या वाढदिवसाचे बॅनर आहे. इथे मालकाचे बॅनर आहेत. हे संपूर्ण पी-एल-पी फाईल आहे तुम्हाला दिलेले आहेत. हे दमदार एंट्री, जसं की मुंबईवाल्यांची बैल आपल्या सातारा भागात उतरतात, तर
ते दमदार एंट्रीचे, हे फेस्टिवलचे, दसऱ्याचे, हे मैदान आयोजन असे भरपूर असे दिलेले आहेत. हे मैदान PLPA म्हणजे विजयी जे झालेले आहेत ते. त्याच्यानंतर मैदानासाठी सज्ज. इकडे नवीन खरेदी केली असेल तर नवीन खरेदीच्या 6 PLP फाईल आहेत. त्याच्यानंतर ही श्रद्धांजलीची एक PL फाईल आहे. अशा प्रकारे हे तुम्हाला संपूर्ण PLP फाईल मी दिलेले आहेत. इकडे बिनजोडचे देखील PLP फाईल आहेत. जवळपास 1, 2, 3, 4 PLP फाईल आहेत. कशा प्रकारे आहेत तुम्ही बघू शकता. या अशा प्रकारे बिनजोडच्या PLP फाईल आहेत. तुम्हाला असं वाटेल की हे फ्रीमध्ये तुम्हाला YouTubeवरती दिलेलं आहे. नक्कीच आपण तिथे पण दिलेलं आहे. पण यात भरपूर असा ॲडव्हान्समध्ये तुम्हाला जास्त देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हे अशा प्रकारे इकडं ह्या क्राउन आहेत. जे की आपण कुठंच असं दिलेलं नाहीये मटेरियल. आपण मोजक्या फक्त PLP वगैरे आपल्या चॅनलवरती टाकलेल्या होत्या. त्याच्यानंतर इकडे हे फॉन्ट आहेत, जे आपण आपल्या चॅनलवरती दिलेले नव्हते. मोजकेच आपण दिले असतील ते आहेत. भरपूर असे ह्यात फॉन्ट आहेत, जसे की AMS फॉन्ट तुम्ही इथे बघू शकता 80+ आहेत. इकडे देवनागरी आहे. 40+ फॉन्ट आहेत हे. त्याच्यानंतर इकडे बालू फॉन्ट आहे. भरपूर असे फॉन्ट तुम्हाला दिलेले आहेत. हे तर बघू शकता. हा फॉन्ट तुम्ही बघू शकता, जे आपण रिबीन टाइपमध्ये आपल्या बॅनरमध्ये आपण यूज करतो ते. हे फ्लिपआर्ट फॉन्ट आहे. एकदम क्वालिटी आहेत, जे तुम्ही वापरू शकता. इकडे श्रीलिपी फॉन्ट पण आहे. भरपूर असे फॉन्ट आहेत. इकडे तुम्ही बघू शकता. सगळ्यांना पाहिजे असते ते म्हणजे ही फाईल. ही फाईल देखील तुम्हाला दिलेली आहे. त्याच्यानंतर ही फाईल देखील तुम्हाला दिलेली आहे. आता याला रिस्ट्रिक्शन असते, त्यामुळे मी हे तुम्हाला दाखवत नाही. एखादं स्क्रीनशॉट वगैरे काढून मी तुम्हाला हे तुम्हाला स्क्रीनवर दाखवेल फॉन्ट. त्याच्यानंतर हे मुक्ता फॉन्ट आहे इकडे. त्याच्यानंतर इकडे पॉपिन्स फॉन्ट. भरपूर असं फॉन्टचं पूर्ण हे सेट तुम्हाला दिलेलं आहे. हे राजधानी फॉन्ट वेगवेगळे एकदम युनिक असे हे फॉन्ट तुम्हाला मी दिलेले आहेत. त्याच्यानंतर इकडे जनरल बॅकग्राऊंड आहे. समजा तुम्ही कोणती सिनेमॅटिक वगैरे डिझाईन बनवायचं झालं तर तुम्ही हे जनरल बॅकग्राऊंड तुम्ही वापरू शकता, ज्याच्यातून तुम्ही एखादा सिनेमॅटिक बॅनर करू शकता. त्याच्यानंतर इकडे टेक्स्चर आहेत. नवीन जुने संपूर्ण असे टेक्स्चर हे तुम्हाला मी दिलेले आहेत याच्यात. त्याचबरोबर आता इकडे हा मेन फोल्डर आहे. याच्यात तुम्हाला भरपूर असे PNG फाईल, PNG वेगवेगळे PNG फाईल आहेत. त्याच्यानंतर समजा मैदानातले वगैरे असे ढालीची झेंडा तुम्हाला इकडे ही PNG पाहायला भेटते, जी की तुम्ही बॅनरवरती टाकू शकता. इकडे बैलपोळा आता आलेला आहे, तर त्यानिमित्त देखील ही पी ही PNG टाकलेली आहे बैलांची. इकडं ढाले, ही अशा प्रकारची ही PNG एक आहे. ही परत चांदीची ढाले ही एक आहे, ही एक आहे, ही संपूर्ण दिलेलं आहे. त्यामुळं मला वाटत नाही की काही तुम्हाला घ्यायला हरकत असेल. आणि वेगवेगळे आपण हे केलेले आहेत. जसे की आता हे देखील तुम्ही PNG बघू शकता. जे आपण बॅनर बनवतो त्या वरच्या साईडला आपण हे नक्कीच यूज करू शकतो. एकदम क्वालिटी असं हाय क्वालिटीमध्ये तुम्हाला दिलेले आहे. इकडं हे परत गदा, ढाल, ट्रॉफी वगैरे हे दिलेले आहे. भरपूर असं दिलेलं आहे. इकडे ट्रॉफी दिलेली आहे, गुच्छ दिलेले. आता विठ्ठलाच्या वारीत ह्या काही पिरियडमध्ये समजा वारीच्या सीझनमध्ये तुम्ही शर्यत वगैरे करत असाल तर विठ्ठलाची ही देखील PNG दिलेली आहे. इकडं वाघाची दिलेली आहे. इकडं हनुमंतरायाची दिलेली. इकडं आपला भारतीय ध्वज दिलेला आहे. संपूर्ण दिलेलं आहे. इकडं फूल वगैरे असं भरपूर, भरपूर, भरपूर असं तुम्हाला दिलेलं आहे. इकडं हे हे देखील तुम्ही बघू शकता. बिनजोडच्या बॅनरवरती आपण टाकत असतो प्रेक्षणीय लढतची ही देखील अशी PNG इकडं तुम्हाला भरपूर असं दिलेलं आहे, जे तुम्ही तुमच्या बॅनरमध्ये वापरू शकता. आणि हे अशा प्रकारचे हे संपूर्ण मटेरियल आहे.
हे तुम्हाला भेटणार आहे. तर ते हे पुस्तका मैदानाची तुम्ही बघू शकता इमेज आहे. हे आपण आपल्या बॅनरवरती वापरत असतो. हे देखील तिथली जी आहे ते हे अशा प्रकारे संपूर्ण मटेरियल, हे संपूर्ण फाईल तुम्हाला भेटणार आहेत. तेही पेड स्वरूपात भेटणार आहे. ज्याची किंमत फक्त ₹799 आहे. जर कोणाला घ्यायचं असेल तर त्याने आपल्या Instagram अकाउंटला किंवा कॉन्टॅक्ट नंबर आपला तुम्हाला माहितीच आहे, ते तुम्ही संपर्क करू शकता आणि हे संपूर्ण मटेरियल तुम्हाला वन टाईम भेटून जाईल. वन टाईम म्हणजे कसं की अ, तुम्हाला हे 1.5 जीबीची फाईल लिंक तुम्हाला दिली जाईल. त्याच्यावरून तुम्ही डाउनलोड करा. बाकी मग प्रोसेस जी असेल ती तुम्हाला कॉन्टॅक्टवर सांगितली जाईल. तुम्हाला खरेदी करायची असेल तर नक्कीच संपर्क करा. ज्यांना कोणालाही बॅनर बनवा येत नाही, तर ते नक्कीच वापरू शकतात. भरपूर असे एका फाईलमधून भरपूर असे वेगवेगळे बॅनर तुम्ही बनवू शकता. बनवण्यात काही हरकत नाही. जसं की आता हा बॅनर तुम्ही बघू शकता. एकदम क्वालिटी असा बॅनर आहे. अशा प्रकारचे बॅनर तुम्ही एक पी-एल-पी घेऊन असे 10 बॅनर तुम्ही करू शकता. थोडेसे नॉर्मल चेंजेस करावे लागतात. त्याच्यानंतर एका बॅनरचे तुम्ही 10 व्हील जे तुम्हाला बॅनर करायचे आहेत, ते संपूर्ण अशा प्रकारे बॅनर बनवू शकता. तर मित्रांनो, ही व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला कमेंट करून सांगा. बाकी या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. जर कोणाला घ्यायचं असेल त्यांनी संपर्क करा किंवा तुमच्या मित्रांना, ग्रुपला वगैरे तुम्ही शेअर करू शकता.